हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण DEMचं लेक्चर नंबर 16 बघणार आहोत. सिम्प्लिफिकेशन ऑफ बुलियन एक्सप्रेशन युजिंग केमॅप. आता लास्ट लेक्चरपर्यंत किंवा लास्ट 2 ते 3 लेक्चर जर बघितलेत आपण, तर आपण केमॅपमध्ये व्हॅल्यू फक्त कशा ड्रॉ करायचे आहेत किंवा केमॅप रिप्रेझेंट कसा करायचा इतकंच बघितलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन त्याचं बघितलेलं नाही आपण, कारण जर कंटिन्यूस जर बघितलं असतं त्याच लेक्चरमध्ये जर कन्फ्युजन झालं असतं जास्त. तर प्रिव्हियस 2 ते 3 लेक्चरमध्ये SOPचा असते केमॅप, इथं लिहितो मी SOP किंवा कोणता POS. SOP किंवा POS दोन्ही केमॅप तुम्हाला रिप्रेझेंट चांगल्या प्रकारे करता येतात. जर कोणी लेक्चर केले नसतील प्रिव्हियस 2 ते 3 लेक्चर बघा, तुम्हाला केमॅप रिप्रेझेंट करता येतील. इथून पुढं तुम्हाला केमॅप डायरेक्टली रिप्रेझेंट करता आले पाहिजेत. आपण डायरेक्टली सिम्प्लिफिकेशनचे रूल्स बघू. तर हे रूल्स थिअरीमध्ये न बघता जर डायग्रॅमॅटिकली जर तुम्ही बघितला तर खूप इझी जाणार आहे. आणि रूल्सचे जे पेजेस आहेत ते लिहून न घेता मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते ते पेजेस, ते डायरेक्टली प्रिंट मारा आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये पेस्ट करा. कारण रूल्स लिहून घेण्यापेक्षा जर ते पेजेस जोडलात तुम्ही तर प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल बघताना ते रूल्स बॅक साईडला जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर थोडे रूल्स आपण इथं बघू. पहिला रूल काय आहे बघा, की सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला ग्रुपिंग खूप महत्त्वाचं आहे. मी पहिला पॉईंट लिहिला आहे बघा, वी हॅव टू यूज द ग्रुपिंग टेक्निक फॉर सिम्प्लिफाईंग द लॉजिक फंक्शन. आता ग्रुपिंग म्हणजेच काय करायचं आहे, SOP मध्ये तुम्ही केमॅपमध्ये 1 लिहित होता, एवढं लक्षात असू देत. POS मध्ये केमॅप तुम्ही 0 लिहित होता. मग ग्रुपिंग करताना तुम्हाला SOPचे जर एक्झाम्पल आलेत तर तुम्हाला 1च्या जवळ असणारे सगळे 1चा ग्रुप करायचा आहे. POS मध्ये 0चा ग्रुप करायचा आहे. त्यामुळे इथं काय सांगितले त्यांनी, कोणती टेक्निक महत्त्वाची आहे सिम्प्लिफिकेशनसाठी, ग्रुपिंग टेक्निक. सेकंड काय केलं आहे, द ग्रुपिंग ऑफ आयदर ॲडजेसंट 1 अँड ॲडजेसंट 0. आता ॲडजेसंटचा अर्थ काय, जवळजवळचे, म्हणजे जवळजवळचे 1, मग ते 2 असू शकतात, 3, 4, 5, 6, 7, 8 किती असतात ग्रुप करण्यासाठी, किंवा ते ग्रुप कितीचा करावा लागतो ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. फक्त तुम्हाला एकतर 1चा ग्रुप करायचा आहे किंवा 0चा ग्रुप करायचा आहे. मिक्सिंग ग्रुप करायचा नाही. म्हणजे समजा जर तुम्ही 4चा ग्रुप करणार असाल तर त्या 4ही बॉक्समध्ये 1च पाहिजे किंवा 0 पाहिजे. मिक्सिंग नको, 2 0 आणि 2 1 असं चालणार नाही. तिसरा पॉईंट आहे, वी हॅव, म्हणजे SOPचं जर एक्झाम्पल असेल तर 1चा ग्रुप करा, आणि POSचं एक्झाम्पल जर असेल POS फॉर्मचं तर 0चा ग्रुप करा. हे बेसिक आहे. म्हणजे तुम्हाला काय कळलं आहे 4 रूल्समध्ये, की ग्रुपिंग टेक्निक यूज करायचं आहे. सेकंड काय सांगितलं मी, 1चा आणि 0चा ग्रुप करायचा आहे. तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला, की SOP असेल तर 1चा ग्रुप करा, POS असेल तर 0चा ग्रुप करा. आता ग्रुप कितीचे करावे लागतात ते आपण बघू. ओके, ग्रुपिंग टेक्निकसाठी बघा, पहिला पॉईंट काय गेला, ग्रुपिंग टू ॲडजेसंट 1 किंवा 0 म्हटला तरी चालतं. आपण SOP साठी एक्झाम्पल वेगळी बघणार आहोत, POS साठी एक्झाम्पल वेगळी बघणार आहोत. हे जे आपण बघतोय ते SOP साठी बघू. वन म्हटल्यानंतर कोणता आलाय, SOP फॉर्म आला. आणि 0 असेल तर मी काय म्हणणार, POS फॉर्म म्हणणार. म्हणजे 2चा ग्रुप करू शकता, 4चा ग्रुप करू शकता आणि 8चा ग्रुप करू शकता. आणि सिंगल 1चा सुद्धा ग्रुप होतो. तो कधी जर कायच ह्याच्यातले ग्रुप नाही झाले तर तुम्ही 1चा ग्रुप करू शकता. आता 3च टर्म आहेत बघा, 2चा ग्रुप, 4चा ग्रुप आणि 8चा ग्रुप. ठीक आहे, आपण आता रूल्स स्टार्ट करू. ओके, मी तुम्हाला डायरेक्टली ते प्रिंटआउट दाखवतो, बुकमधलेच आहेत आपल्याकडं. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असेल. चला मी स्टार्ट करतोय बघा.
काय लिहिलं इथं ग्रुपिंग ऑफ ॲडजस्टंट वन, ग्रुपिंग टू ॲडजस्टंट वन्स, वन्स म्हणजे एक, म्हणजे आपण SOP मध्ये बघतोय म्हणून ते इथं आलेलं आहे. ओके, आता दोनचा ग्रुप कसा कसा होऊ शकतो बघा. जर असे जवळजवळ असतील दोघं जण तर असा तुम्ही त्याचा ग्रुप करू शकता, पहिली कंडिशन लक्षात येतं. किंवा जर उभे असतील तर उभे पण त्याचा ग्रुप करू शकता. लक्षात येते का, हा केमॅपचा डायरेक्टली ड्रॉ केलेला आहे. या केमॅपमध्ये असे आडवे जवळजवळ दोन असतील तर याचे तुम्ही दोन दोनचा ग्रुप करू शकता. किंवा जर उभे असतील तर उभे सुद्धा असे तुम्ही ग्रुप दोनचा करू शकता, याचा ग्रुप करू शकता, याचा ग्रुप करू शकता, याचा ग्रुप करू शकता. लक्षात. किंवा तिसरी कंडिशन, जर ते दोघं जण या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात असतील तर सुद्धा तुम्ही त्याचा इकडून बाहेर एक आणि इकडून बाहेर एक हा दोनचा ग्रुप होऊ शकतो, हा रूल आहे. किंवा जर क्रॉसमध्ये असतील तर दोनचा ग्रुप होत नाही, चारचा ग्रुप होतो. म्हणजे समजा एक इथं आहे आणि एक समजा इथे असता तर तुम्ही असा ग्रुप करू शकत नाही, याचा आणि याचा. ओके, वरती असता इथे एक असता तर तुम्ही असा ग्रुप केला असता. लक्षात येतंय. समजा जर एक इथे असता तर तुम्ही इथे ग्रुप केला असता. गृहीत धरा ह्या दोन ठिकाणी एक एक आहेत, मग तुम्ही ह्या दोघांचा असा ग्रुप करू शकला असता. उभे दोन आहेत, तुम्ही ह्या दोघांचा ग्रुप करू शकता. इथं दोन आहेत, ह्या दोघांचा ग्रुप करू शकता. लक्षात येतं. पण एकत्र जेव्हा चार आलेले असतात तेव्हा मोठ्यात मोठा ग्रुप कोणता होतो तो बघायचा. हे चार जण एक असते तर या चारचा मी ग्रुप केला असता, मी दोन दोनचे ग्रुप करणार नाही. कळतं काय म्हणतोय. जेव्हा दोनचे ग्रुप करायचे असतात तेव्हा जवळजवळचे दोन पाहिजेत. मग ते हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे दोन असू देत, किंवा ते दोन उभे दोन असू देत, किंवा बाहेरच्या बाजूला एक एक असू देत. हे असेल असं तर तुम्ही हे बाहेर ॲरो करा, हा बाहेरचा ॲरो करा, हा दोघांचा ग्रुप कन्सिडर होऊ शकतो. लक्षात आलं का सगळ्यांना. दोनचा ग्रुप करायचा असेल तर ग्रुप कसा करावा लागतो. हे जे सिम्प्लिफिकेशन आहे हे सिम्प्लिफिकेशन नंतर बघू आपण. फक्त ग्रुप तुम्हाला समजले पाहिजेत. ग्रुप कळले नंतर आपण सिम्प्लिफिकेशनला जाऊ. चला मी नेक्स्ट बघतो. ओके, नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन आहे बघा. इथं चारचा केमॅप ड्रॉ केलेला आहे. हे वरती एक आणि खाली एक असेल तर ह्या दोघांचा एक ग्रुप होऊ शकतो दोनचा. समजा इथे दोघांचा असते दोन, इथे एक आणि इथे एक, तर ह्या दोघांचा ग्रुप होऊ शकतो. जर इथं आडवे दोन असते इथं तर या दोघांचा ग्रुप होऊ शकतो. दोनचा ग्रुप लक्षात येतोय का सगळ्यांना. काय सांगितलं मी ते बघा. सॅम्पलसाठी मी तुम्हाला दाखवतो. जर इथे दोघं जण असते, इथे एक इथे एक, ह्या दोघांचा मी ग्रुप केला असता. इथे दोघं जण असते तर ह्या दोघांचा ग्रुप केला असता. लक्षात आलं. सिम्प्लिफिकेशन नंतर बघू आपण. हवं तर पाठी यायला लागलं तर लागू देत, पण पहिला बॉक्स समजू देत दोनचा ग्रुप कसा करायचा आहे. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. 1 2 3 असे त्रिकोण तयार झाले. डार्क तुम्हाला दिसतो एरिया. तर हे आडवे जे आहेत ह्या दोघांचे ग्रुप केलं आणि उभे दोघांचा ग्रुप केला. हे सुद्धा पॉसिबिलिटी आहे. हे असं सुद्धा होऊ शकतं आणि चालतं. नेक्स्ट इथे हे ओव्हरलॅपिंग म्हणतात याला. इथे ओव्हरलॅपिंग नाही झालं. इथे बघा ह्या दोनचा ग्रुप आहे. ओके, ह्या दोनचा ग्रुप आहे, बरोबर आहे. उभं सुद्धा तुम्ही ह्या दोघांचा ग्रुप केला तर चालतो. पण हे उभा ग्रुप करत असताना हे दोघं जण जे आहेत का हे दोन्हीकडे पण आलेले आहेत. हे उभे दोघं जण जे आहेत हे दोन्हीकडे सुद्धा आलेले आहेत. हॉरिझॉन्टल मध्ये हा एक येऊन गेला, ह्या हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्यामध्ये हा एक येऊन गेला, तर हा डबल परत करायची गरज नाही. इथं दिलेला आहे दिस पेअर बघा. दिस पेअर इज नॉट रिक्वायर्ड म्हणजे या पेअरची गरज
नाही, कारण दोन्ही येऊन गेलेले आहेत. एक जर शिल्लक राहिला असता तर मी तिथं ग्रुप तयार केला असता. सगळ्यांना लक्षात आलं का 2चं ग्रुप? बघा मी परत एकदा दाखवतोय 2चं काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्या. एक तर असे आडवे केले तर चालतात ग्रुप, उभा केला तर 2चा ग्रुप चालतो, किंवा दोन्ही साईडला एक एक असतील तर दोन्ही साईडला हा तुम्ही दोघांचा मिळून एक ग्रुप म्हणू शकता. 3 कंडिशन झाल्या. चौथी कंडिशन काय आहे बघा. 4च्या बॉक्समध्ये वरती एक खाली एक असेल तर ह्या दोघांचा एक ग्रुप तुम्ही म्हणू शकता. जर असे 3 असतील तर ह्या दोघांचा एक ग्रुप करा, हा एक शिल्लक राहतो म्हणून ह्यांचा एक ग्रुप करा. लक्षात येतंय? तर इथं प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तर मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतोय. अशा आहेत बघा, 1 1 आणि 1, ए बी. इथं 0 आहे, 0 घ्यायचा नसतो त्याच्यामध्ये. तर तुम्ही काय करू शकता बघा, एक तर हॉरिझॉन्टली असा ग्रुप करा 2चा, हा एक शिल्लक राहतो, हा शिल्लक राहत असेल तरच त्याला ह्याच्यासोबत ग्रुप करा, राहत नसेल तर त्याला त्याच्यासोबत ग्रुप करायची काही गरज नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. नेक्स्ट काय केलं बघा, इथे एक हॉरिझॉन्टल ग्रुप केला, हा एक हॉरिझॉन्टल ग्रुप केला. हे दोघं जण ऑलरेडी गेलेले आहेत त्यामुळे हा घ्यायची गरज नाही. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय एक्झाम्पल घेऊन. सपोज तुमच्याकडं 3 व्हेरिएबल आहेत, 1 2 3 आणि 4. एक आणि 1 याच एक्झाम्पल आहे तुमच्याकडं. तुम्ही जर या दोघांचा उभा ग्रुप केलात तर हा 1 आणि 1 शिल्लक राहतो. त्यापेक्षा मी काय करतो, ह्या दोघांचा ग्रुप करतो, ह्या दोघांचा ग्रुप करतो. मग हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. सगळे एक एक एक्झाम्पल मधले संपलेले आहेत. संपलेले असताना जर तुम्ही परत हे दोघां जणांचा ग्रुप केला तर ऑलरेडी हे दोघं जण ह्या दोन्ही ग्रुपमध्ये आहेत. तुम्ही डबल केलात तर त्याचा काही उपयोग होत नाही. हा 3 नंबरचा जो उभा सर्कल केलेला ग्रुप आहे तो घ्यायची गरज नाही. हा झाला पहिला ग्रुप, हा झाला सेकंड ग्रुप. लक्षात आलं का सगळ्यांचं काय केलेलं आहे ते? ठीक आहे. तर 2चा ग्रुप कसे होतात ते तुम्हाला समजलं असेल. मी आता 4च्या ग्रुपकडे जातो. सिम्प्लिफिकेशन त्याचा आपण नंतर बघणार आहोत. पहिला ग्रुप समजू देत, ग्रुप कसे येतात. जेव्हा 4चा ग्रुप येतो तेव्हा बघा हा 4x4चा बॉक्स काढलेला आहे. ते 4x4 बॉक्समध्ये असा हॉरिझॉन्टली ग्रुप येईल, म्हणजे 4 एकत्र आले तर. असं नसेल भेटलं तर असं उभं पण 4 असू शकतात. व्हर्टिकली हे हॉरिझॉन्टली आहे, हे व्हर्टिकली 1 1 1 1 आहेत. आणि हे 4ही मध्ये पण एक एकच पाहिजेत, 0 कोणताही येता कामा नये. सगळे 4चे 4 आकडे एकच पाहिजेत. लक्षात आलं? एक तर हॉरिझॉन्टली होऊ शकतो, व्हर्टिकली होऊ शकतो, किंवा 4 कोपऱ्यात 4 जरी 1 1 आले तर सुद्धा त्याचा ग्रुप तयार होतो. नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला दिसेल. बघा इथं आहे, हे 4 दिसत आहेत, मध्येच 4 आलेले आहेत, किंवा इथं सुद्धा 4 आले तरी चालतात. बघा कसे कसे आलेले आहेत. इथे 4 चालतात, इथे 4 चालतात, इथेही 4 चालतात. कुठेही आतल्या आत कुठेही 4 असतील तर एकत्रच पाहिजे, ते 4 चालू शकतात. आता 4-4चा ग्रुप संपला, उभा संपला, आडवा संपला, मध्ये 4 आले तेही संपलेत. बाहेरच्या बाहेर जर 2 असतील असे, एक तर खाली 2 आणि वरती 2 असतील तर हे 2 आणि हे 2, ह्या 2 आणि 2 मिळून 4चा ग्रुप तुम्ही करू शकता. नेक्स्ट आडवे जर आले असतील तर हे आडवे 2 आणि इकडले 2, इकडले 2, तिकडले 2 असे मिळून 2 आणि 2 4चा ग्रुप तुम्ही करू शकता. इथं 2चा ग्रुप वेगळा, इथं 2चा ग्रुप वेगळा करू नका. मगाशी मी सांगितलेलं आहे एक्झाम्पलमध्ये पहिल्यात मोठ्यात मोठा कोणता ग्रुप होतोय तो बघायचा
आणि मग त्याच्यापासून खाली ग्रुप करायला चालू करायचे. का तर जेवढ्यात मोठा ग्रुप तुम्ही घेणार तेवढे एक्झाम्पल लवकर सिम्प्लिफाय होणार, एवढं लक्षात ठेवा. लहान लहान जर ग्रुप करत बसलात तुम्ही ते एक्झाम्पलचे स्टेप्स वाढणार, चुकणार नाही एक्झाम्पल, वाढणार स्टेप्स. ओके. आणि नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये 4 मध्ये 4 कोपऱ्यात 4 आहेत बघा. असा असेल तर 4 कोपऱ्यातले 4 पकडून आपण त्याला 4चा ग्रुप तयार करू शकतो. 4चं कॉम्बिनेशन कळालं. मध्ये असेल तरी त्याचा ग्रुप होतो, वरती खालती 2 असेल तरी ग्रुप होतो, लेफ्ट अँड राईट साईडला असेल तरी त्याचा 2-2चा ग्रुप होतो, 4 कोपऱ्यात 4 असतील तरी त्याचा 4चा ग्रुप होतो. नेक्स्ट ओव्हरलॅपिंगचं एक एक्झाम्पल आहे 4चंच बघा. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. चार बाय 4चा बॉक्स आहे. 2 आणि 2 4. 1 2 3 4. एक 2 3 4 5 6 आणि इथे एक आहे. असं जर असेल बघा, टोटल एक मोजा. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत, 8 नाही आहेत. 8 असते तर मी असा 8चा डायरेक्ट ग्रुप केला असता. 8 नंतर खालोखाल ग्रुप कितीचा आहे? 4चा ग्रुप आहे. मग 4चा ग्रुप आहे तर ह्या 4चा ग्रुप करू शकता, ह्या 4चा ग्रुप करू शकता. मी इकडून स्टार्ट करतो. एक 4चा ग्रुप झाला. त्याच्यानंतर हे 2 जण आहेत, हे 2 जण आहेत तर ह्या दोघांचा ग्रुप करू नका ना. ह्या 2 जणांना ह्या दोघांसोबत ओव्हरलॅप करा, चालतं. एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला तर एकटाच राहिला. हा एकटा राहिला असेल तर याला एकट्याला सोडून नाही द्यायचा. हा एकटा जर एखाद्या दुसऱ्या नंबर सोबत ग्रुप करायला तयार असेल किंवा जवळ एखादा नंबर असेल तर मी त्याचा असा ग्रुप करू शकतो. हा जर एक ह्या कोपऱ्यात असता तर मी हा तिरका ग्रुप करू शकत नाही. आडवा आहे, उभा आहे म्हणून त्याचा मी ग्रुप करू शकतो. तर ओके, नसेल कळलं तर मी इथे दाखवते तुम्हाला. बघा 1 2 3 4 5 6 या कोपऱ्यात आहे असं गृहीत धरू आपण. या दोघांचा ग्रुप केला, ओके. या 4 जणांचा ग्रुप केला, ओके. हा जो एक आहे हा एक ह्याचा तिरका आहे, डायगोनल म्हणतात त्याला. तिरका असेल तर ह्याचा ग्रुप होऊ शकत नाही. ह्या एकट्याला सेपरेट ग्रुप करायचा. हा ग्रुपमध्ये का आणला? हॉरिझॉन्टली येतो किंवा व्हर्टिकली येत असेल तर. हा याचा तिरका येतो, डायगोनल म्हणतो त्याला, त्यामुळे त्याच्या ग्रुपमध्ये त्याला आणायचं नाही. तुमचे 3 ग्रुप झाले, पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप आणि तिसरा ग्रुप. 3 इक्वेशन तुम्हाला भेटून जातील. चला आपण नेक्स्ट बघू. 4चे ग्रुप तुम्हाला समजलेले आहेत. आता राहिला 8चा ग्रुप. ओके, 8चा ग्रुप दिसतोय सगळ्यांना? बघा असे एकत्र 8 आहेत, वरती 4 आणि खाली 4 असे 8 असेल तर 8चा ग्रुप एकत्र करून घ्यायचे. लक्षात आलं काय केलं ते? ओके. किंवा 8चा ग्रुप असा सुद्धा असू शकतो बघा. इकडे 4 असू शकतात किंवा इथे 4 असू शकतात तरी चालतं. असं नको असेल, वरती 4, अपला 4 आणि डाऊनला 4 अशा असतील तरी चालतात. वरतीने खाली, इकडे 4 इकडे 4. लेफ्ट राईटला पण चालतात, इकडे लेफ्टला इकडे राईटला. कळतंय का नाही कळतंय सगळ्यांना? ओके. 4 कोपऱ्यात 4 नाही, जिथं 8 आहेत त्यामुळे 8-8चाच ग्रुप पाहिजे. इकडे 4 आणि इकडे 4 इथे केलेले आहेत. ते सगळं सिंपल आहे, काही अवघड नाही.
ओके, तर त्याने आता काय केलेलं आहे, हे 2, 4, 8चे ग्रुपिंगचं तुम्हाला समजलेलं आहे. थोडंसं त्यांनी समरी टाईपमध्ये सांगितलं, शॉर्टमध्ये कसे ग्रुप असतात कसे ग्रुप नसतात, म्हणजे रॉंग कोणतं आणि राईट कोणतं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की परत परत तुम्हाला ते बघावं लागणार नाही. तर समरीमध्ये पहिला पॉईंट आहे बघा इथं. हा रॉंग का म्हटला, कारण ह्या ग्रुपमध्ये 0 आहे बघा. हा 1 आहे का, नाही, हा एकच 1 आहे, त्यामुळे हा ग्रुप चुकीचा म्हटला, याला तुम्ही ग्रुपमध्ये घेऊ शकत नाही. हा राईट का म्हटला, कारण ह्या ग्रुपमध्ये दोन्ही एक एक आहेत. लक्षात आलं पहिली कंडिशन. ओके, नेक्स्ट इथे सांगितलं ग्रुप मे नॉट इन्क्लूड एनी सेल कंटेनिंग 0. त्या ग्रुपमध्ये 0 असता कामा नाही, सगळे 1च पाहिजेत. सेकंड, ग्रुप बघा, ग्रुप मे बी हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल बट नॉट डायगोनल. म्हणजे ग्रुप हा नेहमी तुमचा उभा किंवा आडवाच पाहिजे, असा त्रिकोणी नको, ट्रायंगलमध्ये नको. म्हणून काय केलं त्याने, हा जो डायगोनल आहे का हा रॉंग समजलेला आहे. आणि हे एक्झाम्पल असे आडवे एक आहे आणि उभे एक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. कळतं, डायगोनल मधले नंबर चालत नाहीत, त्यामुळे हे रॉंग कंडिशन आहे. सिम्प्लिफाय करता येणार नाही, सिम्प्लिफिकेशन चुकणार तुमचं. सगळ्यात सिंपल टेक्निक म्हटली जाते ग्राफिकल मेथड. ही ग्राफिकल मेथडच आपण बघतोय, त्याचे रूल्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. नेक्स्ट, हे राईट आहे आणि हे रॉंग आहे. काय केलं त्याने, इथं 1 आणि 1 ग्रुपमध्ये 0 आहे का नाही, म्हणून हे 2चा ग्रुप ओके आहे. पण इथं 3चा ग्रुप केला, 3चा ग्रुप शिकवलाच नाही आपण ग्रुप 2, 4 आणि 8 एवढेच ग्रुप शिकवलेले आहेत. 3 ऑड अंक कधी येत नाही, 2, 4, 8, 6 सुद्धा घ्यायचा नाही, हे स्टँडर्ड आहे 2, 4 आणि 8. इथं 3चा ग्रुप केला, त्यामुळे हे एक्झाम्पल रॉंग सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघू आपण. ओके, हे 4 आहेत, 1, 2, 3, 4, 4चा ग्रुप आहे, राईट आहे. पण इथं काय केलं, 5चा ग्रुप केला. जर असा एक राहत असेल तर इकडून इकडं असा 5चा ग्रुप तयार करायचा नाही. तुम्ही ह्याला हवं तर हा 4चा ग्रुप वेगळा करा, हा 2चा ग्रुप वेगळा करा, ओके. पण 5चा ग्रुप याला करायचा नाही, केलं तर ते एक्झाम्पल चुकीचं आहे. नेक्स्ट, इथं काय केलेलं, सेम एक्झाम्पल आहे, दोन्हीमध्ये नंबर त्याच ठिकाणी आहेत, पण हे त्यांनी रॉंग सांगितले, हे त्यांनी राईट सांगितलं. का, कंडिशन काय, इच ग्रुप शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल. म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठा ग्रुप जर होत असेल तर लहान लहान ग्रुप करायचे नाहीत, जर केलात तर ते रॉंग आहे. कंडिशन दिली बघा, हे आडवे 4 आहेत, 4चा ग्रुप केला आणि ह्या दोघांच्या सोबत हे खालचे 2 घेऊन ह्या 4 जणांचा ग्रुप केला, ओके. पण इथं काय केलं, 2-2चे ग्रुप केलेत बघा, 2-2चे ग्रुप केलं हे चुकीचं आहे. जर 4चा ग्रुप होत असेल तर 2चे ग्रुप करायची गरज नाही, ते एक्झाम्पल चुकणार, मिस्टेक होणार त्याची. ओके, नेक्स्ट, इथं नेक्स्ट पॉइंट आहे, इच सेल कंटेनिंग अ 1 मस्ट बी ॲटलिस्ट 1 ग्रुप. बघा इथं काय केलं, ग्रुपिंग ते ग्रुप 1, ग्रुप 2, 1 प्रेझेंट इन ॲटलिस्ट 1 ग्रुप. म्हणजे काय केलं, हा 4चा ग्रुप आहे ना, पण इथे त्यांनी 2चाच ग्रुप केला, इथे एकच ग्रुप केला, असं चालत नाही. म्हणजे तुम्हाला 4चा ग्रुप करावा लागेल आणि ह्या 4चा ग्रुप करावा लागेल. हेच एक्झाम्पल इथे आहे बघा. ओके, नेक्स्ट, प्रिव्हियस एक्झाम्पल होतं बघा, ते ओव्हरलॅपिंग. हे ग्रुपिंगचं सांगितलं मग, असे इथं ओव्हरलॅपिंगचं सांगितलंय. ओव्हरलॅपिंग ओके आहे, इथं 2च पाहिजेत कमीत कमी. इथं म्हणजे 4चे 4 ओव्हरलॅपिंग केले आणि परत हे 4 दुसरीकडे डबल केलेलं आहे, हे चुकतं एक्झाम्पल, असं चालत नाही, हे बरोबर आहे. इथे काय केलं,
दोन दोन दोनचा सेपरेट ग्रुप केला, ओव्हरलॅपिंग करून किंवा 4चा मोठा ग्रुप होत असेल तर दोन दोनचे ग्रुप करणं चुकीचं आहे. ओके, लक्षात आलं काय केलं ते. आता नेक्स्ट 7 नंबरचा पॉइंट आहे, ग्रुप मे रॅप अराउंड द टेबल, द लेफ्ट मोस्ट सेल इन अ रो मे बी ग्रुप्ड with the rightmost cell and top cell in column may be ground grouped with the bottom cell. म्हणजे काय केलेलं आहे की लेफ्ट आणि राईट हे जे दोन आहेत का, ह्या दोघांचा ग्रुप असा होऊ शकतो. म्हणजे याला तुम्ही दोन दोनचा ग्रुप नाही म्हणायचा, 4चा ग्रुप म्हणायचा. वरती 2 आहेत खाली 2 आहेत, याला 2चा ग्रुप नाही म्हणायचं, याला 4चा ग्रुप म्हणायचा. सेम 4 कोपऱ्यात 4 आहेत तर सिंगल सिंगल ग्रुप न करता 4चा एकच ग्रुप म्हणून तुम्ही 4चा ग्रुप करू शकता. नेक्स्ट हे सेमच आहे असं बघा, हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल बघा. जर 4चा ग्रुप होत असेल तर 2चा ग्रुप करायची गरज नाही. 2चा ग्रुप केला तर ते रॉंग. 4चा मोठ्यात मोठा ग्रुप होत असेल तर त्याला रॉंग कन्सिडर करायचं. ओके, प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल आपण घेऊ हवं तर, आणि मग तुम्हाला मी समजवतो, सिंपल लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल 4 घेतलेले आहेत. ग्रुपिंग आपण बघू, आपण जे घेतलेले आहेत ते आपल्याला ग्रुप कितीचे करायचे आहेत, 2, 4 आणि 8 एवढं लक्षात ठेवा. पहिला मोठ्यात मोठा ग्रुप होतोय का चेक करायचा. 8चा ग्रुप पहिलं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल आणि फोर्थ एक्झाम्पल. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 8चा ग्रुप होतोय का बघा, 8च कुठं दिसत नाहीत. 8 नंतर 4चा ग्रुप होतोय, 1 2 3 उभे 4 आहेत बघा. ओके, इथे 4 आहेत म्हणजे हा पहिला ग्रुप होऊ शकतो असा. झालं. इथं 2चा ग्रुप करू नका, ह्या 2 सोबत हे 2 आहेत त्यामुळे ह्या 4 जणांचा ग्रुप तुम्ही करू शकता. कळलं का पहिला एक्झाम्पल. ओके, डन. सेकंड एक्झाम्पल, पहिला 8चा ग्रुप चेक करा, पण 8 असे कसे एकत्र पाहिजेत, वरती पाहिजेत किंवा खाली पाहिजेत, असे अधिक सारखं तयार झालेले बघा ते. त्यामुळे ह्या 4चा ग्रुप तयार करा आणि या 4चा ग्रुप तयार करा. सिंपल आहे. नेक्स्ट इकडे जातो. हे क्रॉस आहेत ना डायगोनलमध्ये, त्यामुळे याचे ग्रुप होत नाही. मग तुम्ही काय करणार आहात, 2चा ग्रुप आहे ना, वरती असेल तर याचा एक ग्रुप तयार करा आणि याचा एक ग्रुप तयार करा. झालेत की आपल्याला टेबल मी बघितलेलं आहे ते पेज समोर ठेवून जर तुम्ही केलात ना तर खूप इझी जाणार आहे ते. ओके, नेक्स्ट ह्या 4साठी हे 4 आणि हे 2 आहेत, ह्या 4 जणांचे ग्रुप तयार करा. ह्या 2चा करू नका, 4चा ग्रुप होत असेल तर ह्या 2 जणांना हे 2 जण ऍड करा ना तुम्ही. कळतंय का, म्हणजे हा एक ग्रुप होईल आणि हा एक ग्रुप होईल ह्या 4 जणांचा आणि हा पण 4 जणांचा. इथं 4 साईडला 4 नाही केलं, ह्या 2 जणांचा एक ग्रुप कितीचा, 2चा, आणि ह्या 2 जणांचा ग्रुप 2चा. लक्षात आलं ग्रुपिंग. चला अनेक 2 एक्झाम्पल मी घेतो इथं. बोला, एकत्र पाहिजेत, एकतर 8 पाहिजेत, 4 पाहिजेत किंवा 2 पाहिजेत. पहिला 2 मी बघतो. चला कुठे मला दिसत आहेत, इथं 2 दिसत आहेत बघा. म्हणजे मी ह्याच्यासोबत हा ग्रुप करतो पहिला. झाला. सेकंड बघा काय करता येईल, याच्यासोबत हा घेतो, झालं दुसरा ग्रुप. लक्षात आलं काय केलं ते. याचा वेगळा आणि ह्याचा वेगळा करू नका ग्रुप. नेक्स्ट इकडे जातो बघा. याच्यासोबत हा घेतो, झाला, आणि याच्यासोबत हा घेतो. संपलं एक्झाम्पल. काय अवघड आहे याच्यामध्ये बघा. कळतंय का सगळ्यांना काय म्हटलंय ग्रुपिंगचं. आणि हे ग्रुपिंग जर तुम्हाला समजलं असेल तर डायरेक्टली आपण एक्झाम्पलला हात घालू शकतो किंवा एक्झाम्पल आपण बघू शकतो. चला मी आता स्टार्ट करतोय. थोडंसं रिव्हिजनमध्येच बघू आपण. 2चा ग्रुप कसा तयार झाला, 4चा ग्रुप कसा तयार झाला. चला पुन्हा एकदा एका मिनिटामध्ये रिव्हिजन. 8चा ग्रुप लक्षात येतो, एक तर असा होऊ शकेल, वरती 4 खाली 4,
किंवा लेफ्ट राईटला 4-4 होऊ शकतात. नेक्स्ट मी रिटर्न उलट जातोय. सेकंड कंडिशन बघा, एकतर 8 सगळे इथं असे एकत्र असू शकतात. 4चा ग्रुप, हे 4चा ग्रुप केलाय, हा 4चा ग्रुप केलाय, हा 2चा ग्रुप केलाय. ओव्हरलॅपिंग असेल तर ओव्हरलॅपिंग तुम्ही करू शकता. नेक्स्ट 4 कोपऱ्यात 4 असतील तर ग्रुप होऊ शकतो 4चा. इकडे 2 इकडे 2 होऊ शकतात. वर खाली 2-2 होऊ शकतात. मध्ये 4 असतील तर 4 तुम्ही घेऊ शकता. वर खाली 2 म्हणजे लेफ्ट राईट मी दाखवलेलं आहे. मी एक्झाम्पल दाखवतो. हे एक्झाम्पल आहे का? हे एक्झाम्पल आहे बघा. खाली वरती, खाली वरती, लेफ्ट राईट, लेफ्ट आणि राईट. कळतं ना सगळ्यांना? ओके. मध्ये असेल 4 तरी चालतात. नेक्स्ट उभे 4 असतील किंवा आडवे 4 असतील एकत्र. आहे ना, हे उभे 4 आहेत, हे आडवे 4 आहेत आणि उभे 4. हाच रूल आहे. नेक्स्ट सिंगल सिंगल, वरती खाली सिंगल सिंगल, आणि हा कळतंय सिंगल सिंगलचा हा रूल यूज केलेला आहे आपण. ह्या रूलच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला पेपरला विचारणार नाहीत. हे रूल सिंपल आहेत. एक 2 ते 3 वेळेला एक्झाम्पल सोबत तुम्ही बघितला तर ते पटकन तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा 2चा ग्रुप केलाय, उभा करा किंवा असे साईडला करा, तिरके करायचे नाहीत. लक्षात येतंय सगळ्यांच्या काय केलेलं आहे ते? हे झालं रिप्रेझेंटेशनसाठी लागणारं ग्रुपिंग टेक्निक. ग्रुपिंग टेक्निक खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला आली पाहिजे. तुम्हाला याचे पेजेस मी व्हॉट्सअपला पाठवतो, त्याचे प्रिंटा काढा. लिहून घेत बसू नका. लिहून घ्यायला वेळ जातो आणि माझ्या हिशोबाने काही गरज नाही लिहून घ्यायचं. लिहून घेतलात म्हणजे तुम्ही टॉपर होणार आहात, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार आहेत असा काही विषय नाही. ही लिहून घ्यायची गोष्ट नाही आहे. हे डायरेक्टली तुम्ही प्रिंटआउट पेस्ट करा. ह्याच्यावरतीच हे बघून आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. आणि बाजूचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ना आपण बघितलेलं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे सिम्प्लिफिकेशन एक्झॅक्ट आलं कसं हे सॉल्व्ह न करता, हे इक्वेशन आहे ना इथं दिलेलं आहे, वायचं इक्वेशन दिलं, हे आलं कुठून आणि हे आन्सर मिळालं कसं डायरेक्टली, हे तुम्हाला डायरेक्टली ग्रुप बघून तुम्हाला सांगता येतं. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. एकदा जर तुम्हाला ग्रुप पाडता आले, ग्रुप करता आले तर इक्वेशन सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागत नाही. तर माझ्या हिशोबाने हा चॅप्टर किंवा हा केमॅपचं सिम्प्लिफिकेशनचं जे आजचं लेक्चर बघितलेलं आहे ते तुम्हाला 100% समजलं असेल अशी मी खात्री करतोय. तरी तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर नसेल झालेलं, कळला नसेल तर, आणि जर अजूनही कोणी माझं लेक्चर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला पहिल्यांदा मिळून जातील. ओके, थँक्यू. लेक्चर आपण स्टॉप करू.